नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा आणि अभ्यास करत राहा. इयत्ता 10वी ग्रामर आपण बघत आहोत. त्यातलं आता आपण या लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्सेस अँड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच वाक्य रूपांतरण बघणार आहोत. ओके, एक 2-3 व्हिडिओ लेक्चर्स होतील या टॉपिकवर. आपण एक एक करून कंप्लीट करूयात सगळी. ठीक, तर तुम्ही व्यवस्थित सुरुवातीला लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जरा चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. आपल्याला काही त्याच्यात कुठलेही पैसे लागत नाहीत ते सबस्क्राईब करायला. सो तेवढी मेहरबानी करून थोडंसं सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, चला सुरू करूयात. टाईप्स ऑफ सेंटेन्स अँड ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो पहिला आपण टाईप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्यांचे प्रकार काय असतात आणि वाक्य रूपांतरण हे आपण पुढच्या भागात बघू. ठीक आहे, तर आता आपण पहिला वाक्यांचे प्रकार बघूयात. सगळ्यात सुरुवातीला टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये बघा, पहिलं आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट किंवा त्याला आपण ॲसेटिव्ह सेंटेन्स किंवा तुम्ही त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणू शकता मराठीमध्ये. आता या स्टेटमेंटमध्ये किंवा ॲसेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजेच विधानार्थी वाक्यात परत दोन प्रकार पडतात. एक म्हणजे ॲफर्मेटिव्ह ॲफर्मेटिव्ह एक म्हणजे ॲफर्मेटिव्ह म्हणजेच होकारदर्शक किंवा होकारार्थी विधानार्थक वाक्य किंवा होकारार्थी स्टेटमेंट असं म्हणू. होकारार्थी वाक्य ॲफर्मेटिव्ह स्टेटमेंट. इथे एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे मी. ही इज पुअर. ही इज पुअर, तो गरीब आहे. एक साधं सोपं वाक्य आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल, त्यानंतर निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजेच नकारार्थक वाक्य. हे हे सुद्धा एक स्टेटमेंटच आहे, नकारार्थक विधानार्थी वाक्य. सो त्याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे, ही इज नॉट रिच. सो तो गरीब आहे आणि तो श्रीमंत नाही. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. नॉट आल्यामुळं हे वाक्य काय झालं, नकारार्थक झालं. थोडंसं निगेटिव्हिटी इथं दाखवली गेली. ओके, ठीक आहे. चला आपण क्विक जरा ह्या वाक्यांचे प्रकार बघूयात. नंतर आपण आणि मी इथं त्याचे एक एक उदाहरणसुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे इझिली समजून येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे क्वेश्चन म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. म्हणजेच काय, तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा बघा दोन प्रकार असतात. एक म्हणजे विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य, ज्याला आपण WH टाईप क्वेश्चन असं म्हणतो, ज्याच्यात आपल्याला एक्झॅक्ट जे आन्सर असतं ते मिळेल. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, तर तो त्याचं नाव व्यवस्थित काय असेल ते सांगेल. सो इथं आपल्याला एक्झॅक्ट आन्सर मिळतं. आणि व्हॉट इज युअर नेम त्याचं हे उदाहरण आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्बल ऑर यू कॅन से एस नो टाईप क्वेश्चन, ज्याला आपण साधे प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो, ज्याच्यात उत्तर हे एस नो टाईपमध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, आर यू रेडी, तू तयार आहेस का, तर समोरून उत्तर येईल हो किंवा नाही येईल. ओके, सो हे पण तुम्हाला बघा समजलं असेल. समजलं नसेल, समजत नसेल तर हळूहळू बघा व्हिडिओ, व्यवस्थित बघा, पुन्हा पुन्हा बघा, समजून येईल. नेक्स्ट कमांड किंवा त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. थोडंसं याला लाल रंग देतो. कमांड, ओके, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. इथं आज्ञा दिलेली असते, कमांड दिलेली असते, काहीतरी करायला सांगितलेलं असतं. ओके, तर यामध्ये बघा ह्याच्यात सुद्धा दोन प्रकारचे. मग एक म्हणजे ॲफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थक होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. ॲफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्याला आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, ओपन द डोअर. ओपन द डोअर, दरवाजा उघड. सो हे होकारार्थक इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं, म्हणजे ॲफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. तसंच नेक्स्ट आहे निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारदर्शक आज्ञार्थी वाक्य. सो याच्यात एक उदाहरण दिले बघा, डोंट ओपन द डोअर, दरवाजा उघडू नकोस. सो डू नॉट, नॉट हे आलं. सो करू नको असं काहीतरी सांगितलं, आज्ञा दिली, फक्त करू नको असं सांगितलं. सो त्यामुळे हे बनलं निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, नाव नेक्स्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य, ज्याच्यातून काहीतरी भावना उद्गार प्रकट होतात. हे आपण अजून डिटेल्समध्ये पुन्हा बघणारच आहोत. ओके, सो याच्यात भावना, काही उद्गार प्रकट होतात. घृणा असेल, कोणत्याही द्वेष असेल, कोणतीही भावना असेल ती त्यातून दुःख असेल, विरह असेल, आश्चर्यकारक एखादी गोष्ट असेल, ते तिथं आपल्याला दिसून येतं. तर ते त्या शब्दातून दिसून येतं. सो त्याचं उदाहरण आहे हाऊ फनी. हाऊ फनी,
किती गंमतशीर आहे हे, किंवा किती हास्यात्मक आहे, असं एक वाक्य आहे. ओके, तर ही जी होती ती होती सेंटेन्सचे टाईप्स ऑफ सेंटेन्स. ओके, ठीक आहे. आता ही सगळे सेंटेन्स आपण वन बाय वन बघूयात. बघा, पहिला आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजेच विधानार्थक वाक्य. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थक वाक्य. काय आहे बघा विधानार्थक वाक्य? एखाद्या, इथं मी सगळं डेफिनेशन वगैरे सगळं लिहिलेलं आहे, तुम्हाला मराठी समजेल असं वाक्य व्याख्या लिहिलेल्या आहेत. एखाद्या घटनेबद्दल केलेले विधान किंवा माहिती म्हणजे विधानार्थी वाक्य. कुठलीही घटना असेल, पाऊस पडत आहे, एक विधान झालं. ओके, हां. किंवा आज सोमवार आहे, टुडे इज मंडे, असं म्हटलं तर हे एक विधान झालं, एक आपण माहिती दिली किंवा एक विधान केलं, याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. सो याची रचना नॉर्मली कशी असते? विधानार्थी वाक्याची रचना ही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. सो आपण इथं उदाहरण सुद्धा बघूयात. गोपाल वर्क्स इन अ कंपनी. गोपाल एका कंपनीमध्ये काम करतो. सो सब्जेक्ट आहे गोपाल, गोपाल हा सब्जेक्ट आहे इथं. वर्क हे वर्ब आहे. ओके, कंपनी हे ऑब्जेक्ट आहे इथं. समज, बाकी काही शब्दांच्या जाती इथं आलेल्या आहेत. नेक्स्ट बघा याच्यात, कला इज टीचर. कला इज टीचर. ओके, कला ही एक शिक्षिका आहे. सो कला इज अ टीचर. सो याच्यात सुद्धा सेम, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. इथे एक सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी वर्ब इज, हे तुम्हाला इथं बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट, विधानार्थी वाक्याचे नॉर्मली दोन प्रकार पडतात. कुठले? तर ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. इथं ॲक्च्युली हे आपण खोडूया तिथं. ओके, इथं काय असायला पाहिजे? निगेटिव्ह सेंटेन्स. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स अशी दोन वाक्य आहेत, ते आपण बघितलं. आता बघूयात आपण नकारदर्शक वाक्यात किंवा होकारदर्शक वाक्य काय असतात ते. ज्या वाक्यात नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला नसतो अशा वाक्यास होकारदर्शक वाक्य असे म्हणतात. ओके, प्रत्यक्षात फ्यू, हार्डली, स्केअरली, बेअरली, अनेबल, ओनली, फॉरगेट, अवॉइड, ऑस्टिन, विदाउट हे नकारार्थ दर्शवणारे शब्द असणारे वाक्यसुद्धा होकारदर्शक समजले जाते. ओके, सो ज्या वाक्यात सहसा नकारदर्शक शब्दांचा अभाव असतो, नॉट, नेवर हे असे काही शब्द नसतात, नो, त्यांना आपण होकारदर्शक किंवा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आणि ज्या वाक्यात नो, नॉट, नो, नेवर, नायदर, नोवेअर, नोबडी यासारखा एखादा नकारदर्शक शब्द असेल तर असे वाक्य नकारदर्शक असे मानले जाते. होकारदर्शकचे नकारदर्शक वाक्य किंवा या उलट क्रिया करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम राखणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतंही वाक्य रूपांतर करताना त्या वाक्याचा मूळ अर्थ बदलता कामा नये. तुम्हाला वाक्याचा मूळ अर्थ तसाच्या तसा ठेवावा लागेल. आपण त्याची उदाहरणं बरीच बघणार आहे, खूप बघणार आहे. ओके, सो आता ॲफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सचे होकारदर्शकचे नकारदर्शक वाक्य कसं करायचं, ॲफर्मेटिव्हचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं, तर याला काही पद्धती आहेत. खालील पद्धतीनुसार होकारदर्शक वाक्याचे नकारदर्शक वाक्य करता येते. जसं सांगितलं, त्याचा अर्थ न बदलता आपल्याला एखादा विरुद्ध अर्थाचा शब्द तिथं घ्यावं लागतं. सो इथं एक वाक्य आहे, आय ट्राईड एव्हरी प्लॅन. मी प्रत्येक प्लॅन ट्राईड केला. तर हे एक ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारदर्शक वाक्य आहे. त्याला नकारदर्शक करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बघा. इथं सुरुवातीला कुठलं सहाय्यकारी क्रियापद आलं आहे का ते बघावं लागेल. सहाय्यकारी क्रियापद आले का इथं नाही आहे. ओके, तर आपल्याला डूची रूपं घ्यावी लागतील. सो वाक्य कसं बनेल, आय डिड नॉट लिव्ह एनी प्लॅन अनट्रायड. मी प्रत्येक प्लॅन ट्राय केला. बरोबर, मी प्रत्येक प्लॅन ट्राय केला, याचाच अर्थ मी कोणताही प्लॅन सोडला नाही. सो आय डिड नॉट लिव्ह एनी प्लॅन अनट्रायड. मी कोणताही प्लॅन ट्राय करायचा सोडला नाही. लिव्ह. ओके, आय डिड नॉट लिव्ह हे आपण त्याच्यात ॲड केल्यामुळे ते वाक्य निगेटिव्ह झालं आणि वाक्याचा अर्थसुद्धा बदलला नाही. आय ट्रायड एव्हरी प्लॅन, मी म्हणजे प्रत्येक प्लॅन ट्राय केला. आणि दुसरा, आय डिड नॉट लिव्ह एनी प्लॅन अनट्रायड. ओके, आणि मी कोणताच प्लॅन अनट्राय म्हणजे न वापरायचा सोडला नाही. ठीक आहे, सो आपण थोडंसं ट्रायचं काय घेतलं इथं, ट्रायचं
अनट्राईड केलं, बरोबर. म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द घेतला त्याचा. चला आता पुढचं बघूयात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. एक सेकंड. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्याचे मगाशी आपण बघितले तसे दोन प्रकार पडतात, WH टाईप म्हणजे विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य आणि व्हर्बल क्वेश्चन, ओके, म्हणजे एस नो टाईप. तर WH जे आहे, तर जे WH आहे ज्याच्यात नॉर्मली उत्तर काहीतरी मिळतं आपल्याला आणि जी वाक्याची सुरुवात आहे ती हू, वॉट, व्हाय, व्हेन अशा WH वर्ड्सने केलं जातं. त्यांचे अर्थसुद्धा मी इथं खाली दिलेले आहेत. हू, वॉट, व्हाय, व्हेन, वेअर, हाऊ, विच, हुज, हुम सारख्या WH अक्षरे असणाऱ्या प्रश्नसूचक शब्दाने होते व शेवटी प्रश्नचिन्ह असते. यांना विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो कारण की याच्यात आपल्याला एस नो असं उत्तर देता येत नाही, ओके, हो किंवा नाही असं उत्तर देता येत नाही, तर आपल्याला एक स्पेसिफिक इथं आन्सर मिळून जातं, ओके. म्हणून आपल्याला इथं काहीतरी उत्तर अपेक्षितच असतं. तर इथं तुम्हाला मी एक टेबल दिलेला आहे, तिथं तुम्हाला कळेल हू प्रश्न म्हणजे कोणाला विचारला जातो, कुठल्या अर्थासाठी विचारला जातो, हू म्हणजे कोण, व्हॉट म्हणजे काय, हे क्रियापदासाठी असतं, व्हॉट म्हणजे काय तर हे सुद्धा कर्मासाठी असतं, हाऊ मच हे म्हणजे एखाद्या क्वांटिटीसाठी परिमाणासाठी असेल, व्हेन म्हणजे केव्हा, क्रियाविशेषण, हाऊ कसं, बरोबर, व्हाय का कारण एखादं, हाऊ लॉंग किती वेळासाठी कारण, व्हाय का हे सुद्धा कारण रिझन उद्देश म्हणू शकतो, व्हॉट व्यवसायासाठी व्हॉट, त्यानंतर पुनरावृत्ती दर्शवणारा शब्द हाऊ ऑफन, बरेच आहे तिथं, व्हॉट हुम कोणाला, हाऊ मेनी किती, हुज कोणाचा, वेअर कुठे, व्हॉट काइंड ऑफ कशा प्रकारे, विच कोणतं कोणती कोणता, हाऊ फार व्हॉट हू व्हॉट असं मी दिलेलं आहे टेबल, व्यवस्थित बघून घ्या. आणि हे आधीसुद्धा तुम्हाला खूप वेळा झालेला आहे, प्रत्येक ह्याचा अर्थ माहीत असायला हवा. तर याचं एक सूत्र आहे बघा, काय सूत्र आहे, WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सी असं एखादा असतो. व्हॉट इज युअर नेम असं असतं ना ते, व्हॉट इज युअर नेम. सो व्हॉट हे WH वर्ड, इज हे ऑक्झिलरी वर्ब, युअर तो सब्जेक्ट असेल, ओके, किंवा इथं ॲक्च्युली इथं ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे, मेन वर्ब नाही आला, ठीक आहे. आपण इथं काही उदाहरणंसुद्धा बघूयात नंतर. वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेऊन त्यापूर्वी योग्य तो WH शब्द वापरून ज्या भागाला प्रश्न विचारला आहे तो भाग काढून टाकावा. इथं आपल्याला WH क्वेश्चन तयार करताना हे करायचं आहे, ओके. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर क्रियापदाच्या रूपानुसार मूळ रूपासाठी डू, क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय असेल तर डज व क्रियापदाच्या दुसऱ्या रूपासाठी डीड यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद कर्त्यापूर्वी घेऊन मुख्य क्रियापदाचे मूळ रूप करावे. म्हणजे जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर तुम्हाला डूची रूपं घ्यावी लागतील. आता ती कशी घ्यायची तर ते कर्त्यानुसार ठरावे लागेल. एकवचनी असेल करता तर किंवा ही असेल, ही शी असेल तर तुम्हाला, आणि क्रियापदाला एस प्रत्यय लागला असेल तर त्याच्यावरून कळतं की कोणतं घ्यायचं. एस प्रत्यय लागला असेल तर डज घ्यायचं, ठीक आहे. आय वगैरे असेल तर डू घ्यायचं. बरं, क्रियापद भूतकाळी असेल तर डीड घ्यायचं, ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण काही क्वेश्चन करायला शिकूयात. बघा, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. तर पहिल्याला आपल्याला ही वेगवेगळे अंडरलाईन काय काय दिलेले आहेत, मी अजून एकदा करतो अंडरलाईन. दीफ, पोलीस स्टेशन, पनिश, ओके. तर असे 3 वर्ड आपल्याला उत्तर यायला पाहिजेत. असे आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचे. तर पहिला आपण फॉर एक्झाम्पल कुठे, व्हेअर, आता पहिला एस नो टाईप क्वेश्चन तयार करूयात. व्हर्बल क्वेश्चन कसं तयार होईल बघा. याचा पहिला याच्यातलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आता सहाय्यकारी क्रियापद नाही, मग आपल्याला डूची रूपं घ्यायला लागतील. सो हे कसं बनेल, डीड द पोलीस टेक द दीफ टू द पोलीस स्टेशन टू पनिश. पोलिसांनी त्या चोराला पोलीस स्टेशनला शिक्षा करण्यासाठी घेऊन गेले का, असा प्रश्न बनेल. सो एस नो असा आहे तो. सो हा आहे तो सिम्पल व्हर्बल क्वेश्चन आहे. सो याला हे सुद्धा आपण बघूयात, किंवा इथं सुद्धा समजून घ्या. बघा, इथं पहिला सहाय्यकारी क्रियापद पुढे घ्यायचं. सहाय्यकारी क्रियापद आहे का, इथं नाही आहे. सो आपल्याला डूचं रूप घ्यायचं. सो टूक क्रियापद बघा, कुक क्रियापद हे भूतकाळी आहे. सो डूचं डीड घ्यायचं आणि बाकी सगळं व्यवस्थित लिहायचं. फक्त क्रियापदाला वर्तमान काळात म्हणजे त्याच्या मूळ रूपात आणायचं, ओके. सो डीड, तर आधी घेतलं डीड, त्यानंतर हे पूर्ण वाक्य, द पोलीस टूकचं टेक केलं, द दीफ टू द पोलीस स्टेशन टू द पनिश, ओके. आता
ज्या भागाला प्रश्न विचारायचा तो भाग काढून टाकायला लागेल आपल्याला, बरोबर. सो पहिला आपल्याला एक काम करूयात आपण, व्हाय डिड द व्हाय, हां का. तर का म्हणजे हे ॲक्च्युली पनिशसाठी करायचं आपल्याला. सो हे कसं बनेल इथं बघा. कशासाठी घेऊन गेले, तर ते पनिश करण्यासाठी. कशासाठी आपण काय विचारतो, का घेऊन गेले. सो आपण तिथं व्हाय विचारणार. ओके. सो व्हाय सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. डीड द पोलीस स्टेशन टेक द डीफ टू द पोलीस, सॉरी, व्हाय डीड द पोलीस टेक द डीफ टू द पोलीस स्टेशन. आणि जे भाग आहे, जे आपल्याला साधारणतः अंडरलाईन केलेला भाग आहे तो काढून टाकायचा इथं. ओके. नेक्स्ट, वेअर कुठे घेऊन गेले, तर ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तर ते काढून टाकायचं. सो वेअर डीड द पोलीस टेक द डीफ टू पनिश करायला ते कुठे घेऊन गेले, तर पोलीस स्टेशनला, असं त्याचा आन्सर असणार. आणि लास्ट वन, हुम कोणाला घेऊन गेले, तर डीफ हा जो पार्ट आहे तो डीफ. ओके, हा अंडरलाईन पार्ट आहे तो डीफ हे जर आन्सर यायचं असेल तर आपण कसं करणार, कोणाला घेऊन गेले. हुम डीड द पोलीस टेक टू द पोलीस स्टेशन टू पनिश. तर पोलीस हे कोणाला पोलीस स्टेशनला पनिश करण्यासाठी घेऊन गेले. सो बघा कसं काय काय करायचं. पहिला WH शब्द वापरायचा कोणता, जो जसं तुम्हाला उत्तर पाहिजे त्याप्रमाणे. वेळेसाठी तुम्ही व्हेन वगैरे वापरणार, जागेसाठी प्लेससाठी व्हेअर वगैरे वापरणार, एखादा व्यक्ती असेल तर हू वगैरे वापरणार. ओके. किंवा कोणाला असेल तर हुम वापरणार, त्या व्यक्तीचं असेल काहीतरी तर हूज वापरणार. ओके, या पद्धतीनं वापरावं लागतील. आणि सहाय्यकारी क्रियापद घेऊन वाक्य तयार करायचं. जर त्याच्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला डूची रूपं घ्यायला लागतील, ते पण क्रियापदानुसार बदलावी लागतील. ओके. आता कर्त्याला प्रश्न विचारला असेल तर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद, आणि वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर हे सांगितलं मी तुम्हाला की डू डज अशी रूपं घेतली तरी चालतात किंवा नाही, पण नॉर्मली घेऊ शकता तुम्ही. कन्फ्युजन नको म्हणून तुम्ही घेऊनच सोडवा. तर आपण जिथं आहे तेच बघूया. हे बघा, हू कोणाला घेऊन गेले किंवा कोण घेऊन गेले, तर पोलीस घेऊन गेले ना. सो हू डीड टेक द डीफ टू द पोलीस स्टेशन टू पनिश. कोणाला घेऊन गेले, सॉरी, कोण घेऊन गेलं, पोलीस. सो हू डीड टेक द डीफ टू द पोलीस स्टेशन. असं आपण वाक्य बनवू शकता. आता इथं आहे सोपी काय वाक्यात बघा. माय नेम इज रमेश, हर फादर इज अ डॉक्टर. सो इथं आपल्याला व्यवसाय विचारायचे आहेत, त्याचे उत्तर वर आहेत, खाली प्रश्न आहेत. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. तर आन्सर होतं माय नेम इज रमेश. देन व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज हर फादर, तिचे वडील काय आहेत. सो याचं उत्तर होतं हर फादर इज अ डॉक्टर. सो आपल्याला व्यवसाय विचारताना, नाव विचारताना काय करावं लागतं बघा. व्हॉट काय नाव आहे तुझं, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज हर फादर इज अ डॉक्टर. ओके, ठीक आहे, समजलं. आता नेक्स्ट आहे ते, बरं मला वाटतं हा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय. आपण काय करूयात, पॉज करूयात इथंच, एक लेक्चर बनवूया त्याचं. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, तुर्तास सर्वांना धन्यवाद. आणि कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, तेवढीच थोडीफार गरिबाला मदत होईल. ओके, धन्यवाद.